जवळजवळ 1,500-2,000 वर्षापूर्वीपासूनची मराठी भाषा आहे. आणि आपली भाषेचा आग्रह शिवाजी महाराजांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी गीता, जे ज्ञानेश्वरी आहे ती गीताच आहे, त्याचं ते खूप आग्रहानं त्यांच्यावर खूप भावार्थ दीपिका त्यांना खूप विरोध झाला. पण मराठीत ज्ञानेश्वरीत म्हणजे गीता त्यांनी आणली, भावार्थ सगळं आणला. तर हे अभिजात असणं म्हणजे काय म्हणतात त्याला, तिचं काहीतरी मूल्य आहे की ती खूप महत्वाची भाषा आहे. अभिजात म्हणजे सर म्हणाले तसे प्रमाण भाषाच आहे असं नाहीये, किंवा अमुक एकच भाषा आहे असं नाही. आणि भाषेचं असतं तर मला नेहमी वाटतं की आम्ही आता सगळी चर्चा करतो, महेश सर गमतीनं म्हणत होते की नाही का मराठी चित्रपट आता करायला नाही पाहिजे, आता हिंदीत करायला पाहिजे चित्रपट, असं जरा उपरोधान आणि गमतीनं म्हणाले. आता हे भाषा आपण बोलतो ना, त्याची मला वाटतं कुठलीही भाषा मरते कशी, मी विचार करतो एखादी भाषा मरते, मला भीती वाटते अलीकडे की सगळी हिंदी बोलतात. हिंदी बोलणं जास्त स्टायलिश आहे, मराठी बोलणं तेवढं स्टायलिश नाही. म्हणजे तुम्ही एखादा डब सिनेमा बघितला, काय स्पायडरमॅन बघितला किंवा बाहुबली बघितला, जगातला कुठलाही, आणि ते हिंदीत बघितलं तर बरं वाटते, पण मराठीत आता तुझ्याकडे बघतो म्हटलं की काहीतरी वाटतंय गंमत. तर असं का झालंय? म्हणजे कुत्ते कमीने म्हटले की भारी वाटते, आणि कुत्र्या आता तुला बघतो म्हटलं की तुम्हाला हास्यास्पद वाटतं. तर हे का झालं असेल, तर मला वाटतं ह्याचं मूल्य आपणच हिनवलंय. आपल्याला वाटतं की हिरोनं हिंदीत बोलायला पाहिजे तर हिरो. म्हणजे आता छोटी छोटी पोरं खेळायला लागले ना, ते हिंदीतून भांडतात, मराठीतून त्याची होत नाही. तर मला वाटतं हे अवमूल्यन व्हायला लागले मराठीचं.